मोहीम जी फते करून आता हे सगळे जण परततायत, किती आशा अपेक्षा सगळ्या शुभांशु शुक्लाकडनं? शुभांशु शुक्ला हे भारताचे रहिवासी नाहीत तर पृथ्वीवरचे रहिवासी, आणि पृथ्वीवरचे रहिवासी अवकाशामध्ये या 14 दिवसाचा प्रवास करून, सुखरूप प्रवास करून आज परत येत आहे. हा एक मोलाचा क्षण आहे. कॅलिफोर्नियाच्या समुद्राच्या किनाऱ्यावर हे ड्रॅगन कॅप्सूल उतरेल, पण याच्या पूर्वी जी तापमान जे वाढलेलं आहे ते वाढलेल्या तापमानाला देखील टक्कर देत देत ही सर्व मंडळी सुखरूपपणे निश्चितच आता येणार आहे. महत्वाचं काय आहे की आपल्याला ओढ असते घराची. कुठेतरी गावाला गेल्यावर परगावी जातो तेव्हा आपल्या घराची ओढ असते. ह्या तर अंतराळवीर व्यक्ती गावाकडे नाही गेल्या, या पृथ्वी सोडून जवळजवळ 450 मैल दूर अंतरावर तासाला 25,800 किलोमीटर वेगाने त्या फिरत होत्या. म्हणजे एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करायला ह्यांना 95 तास लागत होते आणि 45 मिनिटं लागत होती, आणि 45 मिनिटाचा दिवस आणि 45 मिनिटाची रात्र ते अनुभवून आहे. त्यांना आता ओढ आहे ग्रॅव्हिटीची. आपल्याला कसं वाटतं की गाव जवळला आता उतरायचं आहे, बसमधनं उतरायचं आहे, कारमधनं उतरायचं आहे, रेल्वेतनं उतरायचं आहे, विमानातनं उतरायचं आहे. हे वीर तर अंतरायानातून उतरणार आहेत, आणि हा भारतासाठी मोठा अभिमान असणार आहे. राकेश शर्मा जी नंतर हा एक मोठा अभिमान, कारण दोघेही NDA खडकवासलाचे विद्यार्थी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला. भारतात आज प्रत्येक घरात आनंद उत्सव साजरा केला जात आहे की आपला भारतीय माणूस आपल्या पृथ्वीला सोडून अवकाशात गेला आणि मानव जातीच्या कल्याणासाठी विविध संशोधन केलं, आणि तो आज रिटर्न येतोय. आणि त्यासाठी ही जी यंत्रणा राबवलेली आहे नासानं, इस्रोनं, ही फार सुंदर अशी यंत्रणा आहे. आणि रिटर्नला त्यांना येताना फक्त इतके प्रचंड धक्के बसतील, त्या धक्क्यांचं ट्रेनिंग त्यांना एवढं दिलेलं आहे, त्या ट्रेनिंगला अनुसरून ते येतील. तर ड्रॅगन जो आहे येणारा, त्याचं जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याचं तापमान असेल 16,000 अंश सेल्सिअस. त्यावेळेला खूप सावधानता बाळगावी लागते, कारण हे जाड कण असतात पृथ्वीच्या आवरणाचे, आणि त्याच्यामध्ये हे घर्षण चालू होतं. पण त्यालाही मात करून आता इतकी टेक्नॉलॉजी बदलले, हे यान सुखरूप नक्की येणार. पृथ्वीवरच्या या गुरुत्वाकर्षण शक्तीवर पाय रोवणं ह्याच्यासारखा दुसरा आनंद नाही, आणि तो आनंद या अंतराळवीरांना नक्कीच मिळणार आहे. हे जेव्हा येतील त्यानंतर या आपल्या वातावरणाशी आणि गुरुत्वाकर्षण शक्तीशी मिळतं जुळतं घ्यायला त्यांना बरंच ट्रेनिंग द्यावं लागणार आहे. आम्हाला अभिमान वाटतो, मानव जातीच्या कल्याणासाठी शुभांशु शुक्लासह या अंतराळवीरांनी विविध प्रयोग केलेले आहेत. शास्त्रज्ञ हा एका देशाच्या कानाकोपऱ्याचा नसतो. तर काही तांत्रिक कारणांमुळे आता आपला संजय पुजारी यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. दरम्यान आपण बघतोय ते आता अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, 3 मिनिटं उरलेली आहेत फक्त, आणि 3 मिनिटांमध्ये शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतणार आहे. अंतराळवीरांची टीम पृथ्वीवर परतणार आहे. शुभांशु शुक्ला यांचा परतीचा प्रवास सुद्धा आता संपत आलेला आहे. अगदी काही क्षण, अवघे काही मिनिट्स, आणि अवघ्या काही मिनिट